नमस्कार, जय महाराष्ट्र. मी 24 आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अखंड महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेतलं जाते. तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी देखील हे मराठा सेवक आहेत यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेतलेलं आहे. आणि विशेष बाब अशी आहे, अपेक्षेपेक्षाही जास्त रक्तदान या ठिकाणी होत आहे. तुम्ही पाहताय दर महिन्याला 2-3 रक्तदान शिबिर चालू असतात, काही ना काही निमित्त मात्र त्या निमित्तानं. परंतु आज निमित्त विशेष आहे. मराठा क्रांती योद्धा सन्माननीय मनोजदादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी भव्य दिव्य म्हणता येईल रक्तदान असं शिबिर चालू आहे, जे कोणालाही आमंत्रण दिलेलं नाही, कोणालाही फोन केलेला नाही. स्वइच्छेने रक्तदात्यांनी नावं दिलेली आहेत आणि ती नावं देऊन ते रक्त देतात. आता दुपारचे 1:30 वाजलेले आहेत आणि दुपारी 100 आकडा पूर्ण झालेला आहे. आपल्याबरोबर मराठी सेवक आहेत या ठिकाणी. मराठी सेवक उत्तमराव गोगाले आहेत. माऊली रामकृष्ण हरी, तुमच्या अपेक्षेपेक्षा आज रक्तदान जास्त झाले, काय बोलाल? संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा सेवकांनी जो हा रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्व मराठा सेवकांचे मी आभार मानतो. त्याचप्रमाणे मराठी समाजासाठी मनोजदादांनी आपली जीवाची पर्वा न करता आपलं संपूर्ण शरीर या मराठा सेवकांच्या कार्यास लावलं. त्याबद्दल मी मनोजदादांचे धन्यवाद मानतो. आणि त्यांचं निस्वार्थी जे काम चालू आहे, आजपर्यंत दादा कोणालाही मॅनेज झाले नाही. मॅनेज झाले असते तर आज तो करोडपती झाले असते, परंतु असा नेता मराठी समाजाला पहिल्यांदाच मिळालेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा सेवकांनी जे रक्तदानाचा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त इथे राहुल शेठ चव्हाण पण आहेत. राहुल शेठ, काय बोलाल? आज वाढदिवसानिमित्त तुम्ही रक्तदान शिबिराचं भव्य दिव्य असं कार्यकर्त्यांनी आयोजन केलं, काय बोलाल? माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये ज्ञान दर्शन या भव्य दिव्य हॉलमध्ये एक अनोखा उपक्रम ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आपण घेतलेला आहे, ते संघर्ष योद्धा माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो, त्यांच्या नाशिक समाजाची सेवा घडत राहू ही माऊलींच्या प्रार्थना करतो. आणि सकाळपासूनच पाहता 8 वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत 3 तासामध्ये जवळपास 70च्या प्लस रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. असंच ओघ चालू राहावं आणि दादांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. निश्चितपणे या ठिकाणी सेवक आहेत ना, हे धडाडीचे आहेत. आपल्या बरोबर नेहमी हाकेला आव देणारे अण्णा, काय बोलाल तुम्ही? आज वाढदिवस आहे मनोजदादांचा आणि त्यानिमित्त भव्य दिव्य रक्तदान अपेक्षापेक्षाही जास्त आलेले आहेत, काय बोलाल? आज संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज समस्त आळंदीकर ग्रामस्थ समस्त मराठा समाजाच्या वतीने जे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं, त्या रक्तदान शिबिराला आज उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. दादांनी केलेलं कार्य आणि समाजासाठी दिलेलं त्यांनी जे योगदान आहे, ते योगदान आज आळंदीकर ग्रामस्थांनी त्याचं थोडंच विसर पडून नाही दिला आणि उत्स्फूर्त संख्येने रक्तदान केलेलं आहे. आळंदीमध्ये दरवर्षी 10 ते 12 रक्तदान शिबिर होत असतात. त्याच्यामध्ये काही 2 महिन्यामध्ये 1-2-3 शिबिर झाले, त्याच्यामुळे थोडंसं जरा हे झालं, नाही तर निश्चितच हा आकडा अजून डबल पटीने वाढला असता आणि रक्तदान त्या पद्धतीने झालं असतं. आणि दादांना या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आम्ही त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी माऊलीची आम्ही प्रार्थना करतो. आणि दादांनी मराठा समाजाचा असंच त्यांच्या पाठीमागे मराठा समाज अशाच पद्धतीने उभा राहील अशी मी आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने ग्वाही देतो. निश्चितपणे अशा अनेक प्रकारच्या ग्वाह्या आणि अनेक प्रकारचे रक्तदान, अनेक प्रकारच्या शुभेच्छा, वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा मनोजदादांना दिल्या जातात. खरं तर हे तीर्थक्षेत्र आळंदी आहे, या ठिकाणी माऊलींचं वास्तव्य आहे. या माऊलींच्या वास्तव्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये हे कार्य होत आहे. असे माझ्या पाठीमागे बघताय बहुसंख्येने जे सेवक आहेत ते सातत्याने सेवा करत आहेत मराठा समूहाच्या वतीने. आणि इथे कुठल्याही जाती धर्माचं नाही, कुणाला आमंत्रण नाही दिलेलं. अनेक जण इथे येऊन रक्तदान करतायत आणि या रक्तदानाच्या माध्यमातून मनोजदादांना शुभेच्छा देतात. रामकृष्ण.